नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे रविवार 28 तारीख आहे आणि इथे मी श्रीरामपूरला आलेले आहे दवाखान्यात. माझ्या मिस्टरांना डायलिसिस चालू आहे, तर त्यांना घेऊन आलेले आहे. दररोज आम्ही डायलिसिस आठवड्यातून 2दा करावं लागतं, तर ते शिर्डीतच करत असते. पण आता काय झालं आहे, शिर्डीतल्या मशिनरी सर्व खराब झाल्या आहेत आणि तिथे एवढी काळजी पेशंटची घेत नाही. 8 दिवसापूर्वी एक मुलगी तिथे दगावली, गेली म्हणजे तेव्हा घरी, आणि चांगल्या चांगल्या लोकांना इन्फेक्शन होते. तर माझ्या नवऱ्याला कधी इन्फेक्शन झालं नव्हतं, पण आता 2दा आम्ही तिथे डायलिसिस केलं तर इतका ताप यायचा, त्यांना खूप ताप म्हणजे त्रास व्हायचा, इन्फेक्शन झालं होतं. म्हणून मग आम्ही 2 डायलिसिस ह्याला घेतलं, तर येऊन मी आंघोळ श्रीरामपूरला केली, केलं. दिवाबत्ती केली, चहा पिला, नाश्ता केला थोडा. आता झोपते जरा. आमची मुक्ता मीने एक कपड्यांच्या गड्या घालून ठेवलेले आहेत, ते ठेवून देते. पेशंट आमचं झोपलंय. मम्मी आहे म्हणून आराम आहे. तुम्हाला दाखवते, मम्मी जेवण बनवते. गुड मॉर्निंग. आज आहे 29 तारीख. आज आहे सोमवार. आज वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी लवकर उठले होते, लादी वगैरे झालं, जेवण बनवून झालं, डबा वगैरे भरून ठेवले दोघांचे, सर्व कामं करून झाली. आता मस्त निवांत रांगोळी काढते, मग देवपूजा करते आणि मग 10-10:30पर्यंत मी वटपूजा करायला तयारी करायला घेते. तरी ते मस्त रांगोळी काढायला घेतलेली आहे. तर आता आहे ना, शनिवारी 4 तारखेला आम्ही पुण्याला जाणार आहे. माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन करायचं आहे, ट्रान्सप्लांट करायचं आहे, तर तिकडे जाणार आहे. तर रूम वगैरे बघून ठेवले आम्ही, तर आम्ही तिकडे आता जाणार आहे. 2 वर्षे झाली माझ्या मिस्टरांचं डायलिसिस चालू आहे. गेल्या वर्षीच आम्हाला ट्रान्सप्लांट करायचं होतं, पण मग अचानक सर्व टेस्ट झाल्या त्यांच्या भावाच्या, आणि मग अचानकच त्यांना कमरेचा मणक्याचा त्रास सुरू झाला आणि मग आमचं ते कॅन्सल झालं. मग 2 वर्ष डायलिसिस सुरू झालं होतं. राहत्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालू होतं. तोपर्यंत एकदम व्यवस्थित होते, मस्त 4 तास डायलिसिस व्हायचं. आता 2-2.5 महिने झाला आम्ही शिर्डीमध्ये घ्यायला सुरुवात केली, कावीळ झाली म्हणून. पण मग शिर्डीमध्ये कधी हातातून ब्लडच येतं आहे, तर कधी तापच येतो आहे, तर कधी काय होतं आहे, असं चालू होतं. आणि पूर्ण 4 तास डायलिसिस त्यांनी कधी केलंच नाही. शिर्डीमध्ये 3 तासच डायलिसिस करतात आणि तिथे व्यवस्था पण चांगली नाही, पेशंटची काळजी घेत नाहीत. भरपूर म्हणजे असे प्रकार आहेत की ते तिथे व्यवस्थित नाही. पण मग आम्हाला ऑपरेशन करायचं होतं, म्हणून आम्ही नाईलाजाने तिथे डायलिसिस करत होतो. आणि आता शेवटला तर त्यांना थंडी वगैरे वाजायची, इतकी थंडी वाजायची की 2-2 इंजेक्शनं घ्यायला लागायची थंडी जाण्यासाठी. पॅरासिटामॉल घ्यायचे, 5 गोधड्या अंगावर घ्यायचे, ब्लँकेट, तरी पण काही थंडी जात नव्हती. म्हणून मग आम्ही 2 डायलिसिस आता श्रीरामपूरला केले. आणखीन आता एक राहिलेलं आहे जायच्या आधी, ते परत श्रीरामपूरला करू. वड पूजून आलेले आहे, आता कपडे वगैरे चेंज केली. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ, तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मग मी पुण्याला गेल्यानंतर दाखवेलच कसं काय आहे ते. बाय.